सत्य, ठळक व निर्भीड सक्षम न्यूज। जतसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सबस्क्राइब करा। मी रमेश देवर्षी, जिल्हा परिषद सांगलीचे सदस्य। मी या व्हिडिओद्वारे परवा जाहीर झालेले सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थेमधून विधान परिषदेसाठी आमचे नेते श्री ब्रह्मानंद पडळकर साहेबांना उमेदवारी मिळावी म्हणून आमचे शिष्टमंडळ, प्रदेशाध्यक्ष, पालकमंत्री आणि आमचे मुख्यमंत्री फडणवीस साहेबांना आम्ही येत्या 2 दिवसांमध्ये त्यांच्या उमेदवारीसाठी भेटणार आहे। ब्रह्मानंद पडळकर साहेबांनी समाज कल्याण सभापती असताना सांगली जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये विकासाचे काम भरपूर केलेले आहे। प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे निधीतून काम झालेले आहे आणि एकदम गरीब कुटुंबासाठी आणि मागास कुटुंबासाठी आणि युवकासाठी त्यांनी मोठे काम केलेले आहे। आणि सांगली जिल्ह्यामध्ये मिरज तालुका असेल, जत तालुका असेल, कवटेमहांकाळ असेल, आटपाडी, विटा आणि प्रत्येक जत तालुक्यातील गावासाठी व सांगली जिल्ह्यातील प्रत्येक तालुका आणि सातारा जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचे संपर्क भरपूर आहे आणि त्यांना मानणारे मोठं गट पण आहे। त्यासाठी भारतीय जनता पार्टी त्यांना उमेदवारी दिली तर त्याचा फायदा भारतीय जनता पार्टीला मोठं होऊ शकतोय आणि संघर्षातून आलेले एक व्यक्तिमत्व असल्यामुळे पक्ष बळकट करण्यासाठी त्यांच्याकडे मोठं सामर्थ्य आहे। आणि नुकतीच झालेले जत विधानसभामध्ये पण त्यांनी खूप एक चांगलं नियोजन, आमचे नेते गोपीचंद पडळकर साहेब उभा असताना मोठे नियोजन करून यशस्वी मिळवण्यासाठी त्यांचे मोठं हात आहे। त्यासाठी आम्ही 2-3 दिवसामध्ये भारतीय जनता पार्टीला बळकट करण्यासाठी त्यांना उमेदवारी द्यावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत दादा व प्रदेशाध्यक्ष चव्हाण साहेब आणि आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही जाऊन निवेदन देऊन त्यांना उमेदवारी मिळावी असे निवेदन देणार आहे। आम्हाला विश्वास आहे 100% असं व्यक्तिमत्वाचं नेतृत्व असलेले आमचे नेते ब्रह्मानंद पडळकर साहेबांना 100% उमेदवारी मिळतील असे आम्हाला खूप विश्वास आहे। त्यासाठी येणाऱ्या 2 दिवसामध्ये आमचे नेत्याला उमेदवारी मिळावी म्हणून आम्ही वरिष्ठाकडे मागणी करणार।